नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? अर्जुन अमोलच्या घरून 2 दिवसाने घरी परतला असतो, त्यामुळे आर्या ही अर्जुनच्या घरीच असते. तेव्हा आर्या अर्जुनला बोलते, अरे अर्जुन, तुला कळत की नाही, ती अप्पी अमोलचा वापर करून डाव खेळती आहे. तिला तू हवा आहे म्हणून ती अमोलला उपाशी ठेवून त्याच्याकडून हे सर्व करून घेते आहे. त्या लहान मुलाचा चांगलाच वापर करते आहे ती, आणि तू तिच्या डावाला बळी पडत आहे. तर स्वप्नीलला हे ऐकून आर्याचा राग येतो. कदमांना पण आर्याचा राग येतो. अर्जुन तर आर्यावर खूपच चिडतो. कदम बोलतात, काय डोकं नसल्यासारखी बोलते आर्या. अमोलने त्याचे आई बाबा एकत्र यावे म्हणून स्वतः काही खाल्लं नव्हतं, हे त्याने स्वतः सांगितलं आहे. हे आम्हाला पण माहीत आहे. आणि एवढे वर्ष लांब राहून सुद्धा अमोलला आमच्याबद्दल एकही शब्द अप्पीने वाईट सांगितला नाही. यावरून कळतं की अप्पी कशी आहे. मग अर्जुन बोलतो, अप्पीसारखं अमोलला कोणीच वाढू शकलं नसतं. बाप नसताना एवढं चांगलं वाढवलं अप्पीने अमोलला. माझ्या माझ्यासारखं नेहमी माझ्याचं नेहमी चांगलंच सांगितलं तिने त्याला. त्याच्या मनात आमच्या घरातल्या कोणाबद्दल द्वेष नाही आहे. आणि अर्जुन अमोलला आणि अर्जुन आर्याला स्पष्ट सांगतो की अमोलच्या बाबतीत अप्पीला कोणी बोललेलं मला चालणार नाही, हे स्पष्ट सांगतो. आणि आणि आणखी एक गोष्ट सांगायची आहे मला तुम्हाला. अमोलच्या बड्डेच्या दिवशी अप्पीने आपल्या सगळ्यांसाठी निमंत्रण पत्रिका घेऊन आली होती आणि फेरणीसुद्धा घेऊन आली होती. पण रुपाली वहिनीने तिला हाकलून लावले आणि तिने दिलेली फेरणी पण फेकून दिली. हे वहिनीने असे कृत्य केले, हे मी कोणाला सांगणार नव्हतो, पण मला आज सांगायची वेळ आली म्हणून मी सांगितलं. हे ऐकून स्वप्नीलला रुपालीचा खूपच राग येतो. तो रुपालीकडे रागाने बघत असतो. आणि अर्जुन आर्याला स्पष्टच सांगतो, यापुढे अप्पी आणि अमोलच्या बाबतीत मी काहीच ऐकून घेणार नाही, हे आत्ताच सांगतो. असा काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आमचे व्हिडिओ रोज बघत राहा. धन्यवाद.